जबरदस्त असा स्टॉक मी आज तुम्हाला कमी दरामध्ये आणि गॅरंटेड गाड्या मिळवून देतात. बजेट कमी आहे, थोडी लेटेस्ट. इन हाऊस लोन फॅसिलिटी अवेलेबल. आणि कुठली गाडी बघते सर? नॅनो आणि एक सेलेरिओ. आधार कार्ड पॅन कार्ड आला 6 महिन्याचा बँक स्टेटमेंट. त्यात आहे इंजिन, त्यात आहे गिअर बॉक्स, ड्युअल टोन आहे. येस. ऑलमोस्ट नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, तुमचे बरेच मला मेसेजेस येत असतात, खात्रीशीर ट्रस्टेड गाड्या कुठे मिळतील, आणि समजा एखादी गाडी घेतल्यानंतर आवडली नाही तर गाडी रिटर्न होऊ शकते का, असे तुमचे जे मनातले क्वेश्चन आहेत ना, त्यांचं मी एक सोल्युशन घेऊन आलेलो आहे. तर मंडळी, आज मी आलेलो आहे कुठे, Cars24 मध्ये, आणि इथे तुम्हाला 300+ गाड्यांचा जबरदस्त स्टॉक मी आज तुम्हाला दाखवणार आहे. खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. तर मंडळी, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, आता माझ्या सोबत आहेत तुमचे आवडते लाडके राजा सर. सर, कसे आहात? एकदम ओके. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. परत Sir. वेलकम अगेन तुम्हाला. येस, थँक्यू सर. सर, आता कसं आहे, अक्षय तृतीया येणार आहे हा. आणि बरेच जण गाडी घेण्याच्या विचारामध्ये आहेत. तर त्यासाठी मी आज खास इथे आलेलो आहे. Correct. मी असं ऐकलं की 300+ गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेत. 300+ सांगा किंवा 400+ सांगा. क्या बात गाड्या आहे. सध्या. येस. एकच नंबर. आणि मी असं ऐकलं की खूप साऱ्या फॅसिलिटीज वगैरे पण देणार. फॅसिलिटीज वगैरे पण आहे, बेनिफिट्स वगैरे पण आहे, पण सध्या इंट्रो मग बेनिफिट्स. त्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. हा, आता इथे आम्ही जो आता व्हिडिओ शूट करतो तो हा Cars24चा ताथवडे हब आहे, जो आहे मुंबई पुणे हायवेवरती विठ्ठल कामत हॉटेलच्या बाजूला किंवा JSPM कॉलेजच्या अपोजिट साईडला. दुसरा असाच एक आपला हब आहे अमेनोरा मॉलमध्ये मगरपट्टा सिटीत. नक्कीच. तर मंडळी, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ते पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तर राजा सर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोन फॅसिलिटी तुमच्याकडे आहे का? Cars24च एकमेव कंपनी अशी आहे पूर्ण भारतात म्हणू शकतात तुम्ही की जिथे इन हाऊस लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे सध्या प्री ओन्ड कारवरती, विच इज लाईक की तुम्ही सेम डे गाडी घेऊन जाऊ शकतात. क्या बात आहे. एवढी सोपी किंवा एवढी लाईक कमी टाइम टेकिंग वाली पॉलिसी कुठेच नाही, कुठेच प्रोसेस नाही. असा तुम्ही सकाळी आले, फॉर एक्झाम्पल तुमची प्रोफाईल मॅच झाली, सगळं मॅच झाला, सगळं अप्रुव्हल आला, तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमची गाडी सोबत घेऊन जाऊ शकतात घरी, किती लांबून आले तरी चालेल. ऑलमोस्ट 2500 रुपीज पर लॅक पर मंथ EMI मध्ये तुम्हाला गाडी भेटते. फक्त तुमची प्रोफाईल मॅच झाली पाहिजे. त्यासोबत डॉक्युमेंट्स पण एकदम लोअर डॉक्युमेंट्स आहे. त्यात तुम्ही कन्सिडर करू शकता तुमचा KYC म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आला, करंट ऍड्रेस प्रूफ आणि लास्ट 6 महिन्याचा बँक स्टेटमेंट. एक शिवर्स ते पुण्याच्या बाहेरनं पण व्हिडिओ बघत आहेत. तर ऑल महाराष्ट्र लोन होऊ शकतं का? येस येस येस, ऑल महाराष्ट्र होऊ शकतो. इव्हन तुम्हाला एक्झाम्पल देतो, कालचा प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. आमच्याकडे एक कस्टमर आले होते, कार होती ऑलमोस्ट 13 lakhsची, जीप कंपस होती. ते होते बेळगाम कर्नाटकाचे. त्यांना सुद्धा आपण लोन दिलं इथनं, पुणे महाराष्ट्रामधनं त्यांना लोन दिलंय आणि गाडी गेली बेळगामला काल रात्री. ते पण फॅसिलिटी एक सांगतो, माइट बी आपल्याला आता पुढे कंटिन्यू करायचंच आहे, पण स्टील सांगतो, त्यांनी इथे न येता गाडी व्हिडिओ कॉलवर बघितली होती. आपल्याकडे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी सुद्धा आहे. त्यांनी व्हिडिओ कॉलवर गाडी बघितली, सगळं ओके झालं, व्हिडिओ कॉलवरच गाडी बुक केली. गाडी बुक केल्यावर घरी बसल्या बसल्याच प्रोसेस केला. काल इथे आले, फक्त सिग्नेचर्स केले, डाऊन पेमेंट पे केला आणि गाडी घेऊन गेले. क्या बात आहे. म्हणजे ही पण एक नवीन सर्व्हिस सुरू केली, व्हिडिओ कॉल फॅसिलिटी. मग त्यामध्ये काय तुम्ही गाडी पूर्ण थरोली दाखवता, म्हणजे आतून बाहेरून प्रॉपर? यस, आतून बाहेरून इंजिन वगैरे पूर्ण व्हर्च्युअल एक्सपिरियन्स कारचा. एक जबरदस्त फॅसिलिटी Cars24 खास तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे. ती जर फॅसिलिटी अवेल करायची असेल, ह्यांचं स्वतःचं एक ऍप पण आहे मित्रांनो Cars24चं. ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, डाउनलोड करू शकता आणि ती प्रोसेस पुढे फॉलो करू शकता. तेव्हा मी व्हिडिओ बनवायला आलेलो तेव्हा असं ऐकलं की तुम्ही 7 days ची रिटर्न पॉलिसी देत होता. नाही, ते ओल्ड झाला खूप. 7 दिवस होते, आता किती असेल? जास्तीत जास्त काही केली असेल 15 दिवस वगैरे असेल. 4x करा, 4x मध्ये 2+ करा. तर आपल्याकडे सध्या रिटर्न पॉलिसी आहे 30 days पर्यंतची रिटर्न पॉलिसी आहे सिलेक्टेड गाड्या. म्हणजे टोटल 1 महिना वापरू शकतो. टोटल 1 महिना किंवा 1000 किलोमीटर. एकच नंबर. म्हणजे मार्केटमध्ये एवढी मोठी रिटर्न पॉलिसी मला तर नाही वाटत एवढ्या दिवसांची जगात भेटणार नाही. 30 days ची रिटर्न पॉलिसी. Cars24 एक मात्र अशी कंपनी आहे जी तुम्हाला देते, म्हणजे 30 दिवसापर्यंत तुम्ही गाडी वापरू शकता. जर नाही पसंत पडली, नो क्वेश्चन आस्क पॉलिसी. येस येस, नो क्वेश्चन आस्क. गाडी रिटर्न होऊन जाईल आणि जे काय असेल तुम्हाला पैसे ते मिळून जातील. Correct. त्याचबरोबर सर, मी असं ऐकलंय की तुम्ही वॉरंटी पण वाढवलेली आहे. आधी 1 वर्षाची वॉरंटी होती. मग मागच्या आय गेस 2-3 व्हिडिओ आधी आपण बनवला होता की 2 ते 3 वर्षापर्यंतची वॉरंटी होती. आता आपण काय केलंय, सिलेक्टेड गाड्यांवरती आपण आणलाय लाईफ टाइम वॉरंटीचा कव्हरेज. लाईफ टाइम वॉरंटी पर्यंतचा तुम्हाला कव्हरेज भेटणार आहे. सरी लाईफ टाइम वॉरंटी नक्की असणार काय? यात कसं आहे की मेजर कंपोनेंट्स म्हणजे जे कॉस्टलियर पार्ट्स असतात गाडीचे, इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅन्डेटरी वाले. त्यात आहे इंजिन, तो आपण कव्हर करणार. त्यात आहे गिअर बॉक्स, तो आपण कव्हर करणार. गिअर बॉक्स इज लाईक फक्त गिअर बॉक्स नाही, गिअर बॉक्स मध्ये सगळे गिअर बॉक्स, मॅन्युअल, ऑटोमॅटिक, IMT, AMT, DSG सुद्धा आपण कव्हर करतोय. इट इज लाईक के DSG गिअर बॉक्स जो असतो तो मार्केट मधला सगळ्यात महाग गिअर बॉक्स, तो सुद्धा आपण वॉरंटी मध्ये कव्हर करतोय. क्या बात आहे. गिअर बॉक्स कव्हर करतो
आणि ड्राईव्ह ट्रेन कव्हर करतोय. येस, एकच नंबर. म्हणजे कारचे जे मेन पार्ट्स आहेत ते या वॉरंटीमध्ये कव्हर होणार. तर राजा सर, सर्वात पहिले आपण आहे ना थोडं लो बजेट कारपासून सुरुवात करूया. करेक्ट. तर आपल्या व्ह्युअर्सचं बजेट कसं आहे 1.5 लाखापासून ते 2.5 लाख 3 लाखापर्यंत आहे. तर त्या कार रेंजमध्ये सारखं तर त्या रेंजमध्ये ज्या कार्स येतात म्हणजे वॅगनार किंवा ऑल्टो 800 तसे काही कार्स आहेत का तुमच्याकडे? आहे ना आपल्याकडे. आता म्हणजे तुम्हाला जर मी एक काउंटिंग जर सांगितली, कारण व्हिडिओ आहे आपण सगळं कव्हर करू शकत नाही, तर आपल्याकडे ऑलमोस्ट एक 8 ते 10 अल्टोची सुरुवात आहे. ऑलमोस्ट एक अप्रॉक्स 1.5 ते पावणे 2 लाखापासून. येस. त्यानंतर त्यात तुम्ही जर बघायला गेले तर ऑलमोस्ट आपल्याकडे वॅगनार आहे 8 ते 10. वॅगनारची पण सुरुवात आहे 1.5-2 लाखापासून. त्यात तुम्हाला सीएनजी भेटून जाईल, रिसेंट वॅगनार भेटून जाईल 23-24 ची, ऑटोमॅटिक मॅन्युअल भेटून जाईल. ऑल्टोमध्ये पण आपल्याकडे ऑटोमॅटिक मॅन्युअल अवेलेबल आहे, कंपनी फिटेड सीएनजी सुद्धा अवेलेबल आहे. क्या बात आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर प्रीमियम मध्ये अपग्रेड करायला गेले, थोडा Hyundaiकडे शिफ्ट व्हायला तुमचा प्लॅन आहे, तर तुम्ही i10 सिलेक्ट करू शकतात. i10 मध्ये आपल्याकडे नॉर्मल i10 मध्ये 5 ते 6 गाड्या आहेत. त्यानंतर ग्रँड i10 मध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट एक 8 ते 10 गाड्या अवेलेबल आहेत. ऑल्टो 800 आहे, ही जी थोडी काही डिटेल्स आपल्या गेलं 2016 ची आहे. अल्टो 800 LX आहे, एकदम मिंट कंडिशन मध्ये. तुम्ही कंडिशन बघू शकता मित्रांनो, नॉन ऍक्सिडेंटल, आणि पेंट वगैरेची कंडिशन पण एकदम जेन्युइन. पुढे इकडे ग्रँड i10 पण दिसते. सर, ही जी काय डील असेल? ही ऑलमोस्ट असेल एक 3.5-4 लाखाच्या आसपास. आणि सर, तुमच्याकडे सर्व गाड्या ज्या आहेत त्या MH14 MH12 मध्ये आहेत का? कसं? हा, मॅक्झिमम आपल्याकडे MH12 MH14 आहे मॅक्झिमम. पण आता आपण महाराष्ट्रात आहोत, तर आपल्याकडे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या गाड्या पण आहे. जसं काही काही मुंबई रजिस्ट्रेशन आहे, काही लाईक अदर सिटीज रजिस्ट्रेशन आहे. कारण पुण्यात कसं आहे ना, भरपूर लोक असं बाहेरून आलेले. करेक्ट. आपल्याकडे बाहेरच्या गाड्या पण आहे, पण मॅक्झिमम इन्व्हेंटरी जी आहे आपली ऑलमोस्ट MH12 MH14 ची आहे. त्याचबरोबर इकडे टिगोर वगैरे पण मी पाहतोय. सर, यांची काय डील असेल? ही असेल ऑलमोस्ट एक 5.5-6 लाखाच्या आसपास, कारण नवीन टिगोर आहे. येस. टॉप एंड व्हेरियंट आहे, एक्झेट प्लस. 4 5 सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला मिळून जाईल. प्लस म्हणजे तुमचं बजेट कमी असेल, नॅनो पण सरांकडे 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपास. कंपनी फिटेड सीएनजी. चेक करा, सीएनजी तर बाईक एवढं मायलेज पण तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर सर आले. सर, कुठून आलात तुम्ही? चिखलीवरनं आलात. आणि कसं वाटतंय स्टॉक मध्ये काय गाड्या पाहताय तुम्ही? गाड्या भरपूर आहेत. आणि कुठली गाडी बघताय सर? नॅनो बघतोय, नॅनो आणि एक सेलेरिओ. फॅसिलिटीज वगैरे तुम्हाला कशा वाटते? आहे, एक नंबर आहे. तुमचं नाव सांगून द्या सर. गणेश. गणेश सर इथे आलेले आहेत, ते गाडी चूज करतायत. नक्कीच ते घेतील इथून गाडी. आधीच कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आता सांगा, तुमच्याकडे लेटेस्ट मध्ये काही गाड्या आहेत का? तुमच्या समोरच आहे. क्या बात आहे. वर्ना 2025 किती चालली असेल? गेस करा तुम्ही, किती चालली असेल? 5,000 वगैरे 6,000? फक्त 1398 किलोमीटर चालली. क्या बात आहे. चेक करा मित्रांनो. सनरूफ वाली कार आहे, 2025 ची, टॉप एंड व्हेरियंट आहे, IVT आहे. मी असं सांगतो मी तुम्हाला की नवीन गाडी जर घ्यायला जात असेल आणि 4-5 लाख तुम्हाला जर सेव्ह करायचं असेल, तर तुम्ही ही गाडी सिलेक्ट करू शकता. आता प्राइस तुम्ही गेस करू शकत असाल तर करा, नाही तर मी सांगून देतो. जास्त वेट नाही करायला लावणार तुम्हाला. ही जाते मित्रांनो 14.5 लाखाला. एकच नंबर. चेक करा, जागेवर तुमचे पैसे मित्रांनो वाचणार आहेत. त्याचबरोबर इकडे पाहिलेत तर वर्ना वगैरे आहेत, फेसलिफ्ट अमेज वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल. स्विफ्ट, सर स्विफ्ट बद्दल थोडंफार सांगा. स्विफ्ट पण बरीच डिमांड मध्ये. स्विफ्ट पण आहे आपल्याकडे. कंडिशन तुम्ही बघू शकता, ड्युअल टोन आहे. येस. ऑलमोस्ट एक 5-5.5 लाखाच्या आसपासची प्राइस असेल. न्यू शेप आहे, टॉप एंड व्हेरियंट आहे. 5.5च्या आसपास अप्रॉक्स प्राइस असेल. नक्कीच. तर चेक करा. अप्रॉक्स यासाठी सांगतोय की प्राइसेस चेंज होत राहतात मित्रांनो. प्री ओन्ड कार आहे. आपण आता अक्षय तृतीय निमित्त मॅक्झिमम गाड्यांच्या, ऑलमोस्ट जर माझ्याकडे 400 गाड्या असेल तर 400 मधनं 350-400 गाड्यांच्या आपण प्राइसेस ड्रॉप केलेले आहेत. ऑलमोस्ट 10-10, 15-15, 20-20, 30-30 हजाराने प्राइस ड्रॉप केलेले आहेत. त्याला तुम्ही डिस्काउंट कन्सिडर करू शकतात. तुम्ही फक्त इथे या आणि ड्रॉप झालेली प्राइसेसचा बेनिफिट घ्या. नक्कीच. आणि एक्झॅक्ट प्राइस पाहिजे असेल तर ऍप तर आहे, ऍप्लिकेशन आहेत. ऍप वरती तुम्ही स्विफ्ट सर्च मारा, स्विफ्ट सगळ्या समोर येऊन जातील आणि एक्झॅक्ट प्राइस तुम्हाला समजेल, त्यात काय बेनिफिट्स लावलेत किंवा अजून काय फॅसिलिटीज तुम्हाला सगळं दिसते. लोन वगैरेचा सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन थ्रू चेक करू शकता. नक्कीच. SUV जर तुम्ही बघायला गेले तर आपल्याकडे मिनिमम लेवलचे पण SUV, जसं आता पंच बघायला गेले फॉर एक्झाम्पल, तर 5.5 लाखापासून सुरुवात आहे. आणि प्रीमियम मध्ये जर तुम्ही जात असेल तर ऑलमोस्ट आपल्याकडे 20, 22, 25 लाखापर्यंतच्या गाड्या आहेत. कारण आपल्याकडे अल्टोरास पण आता सध्या आलेली आहेत, स्कॉर्पिओ पण आहे, त्यासोबत XUV 700 वगैरे पण येत राहतात. MG हेक्टर प्लस 7 सीटर वगैरे पण आहेत. हे गाड्या आपल्याकडे आहे. प्रीमियम मध्ये पण मित्रांनो तुम्ही गाड्या बघू शकता. अर्टिगा आहे बघा, CNG अर्टिगा आहे. ठीक आहे. कंडिशन तुम्ही बघू शकतात, मिंट कंडिशन आहे, सेकंड टॉप व्हेरियंट आहे. ही जाणार तुम्हाला ऑलमोस्ट एक 5-5.5 लाखाच्या आसपास. 5-5.5 लाखाच्या रेंज मध्ये तुम्हाला अर्टिगा भेटत नाही CNG लवकर मार्केटमध्ये. आणि डिमांड पण बरीच आहे अर्टिगाची. जास्त दिवस गाडी स्टॉक मध्ये थांबत नाही, सोल्ड आउट होऊन जाते. टोयोटाची अर्बन क्रुझर पण आहे. ह्याची काय रेंज असेल सर साधारण? ही असेल एक ऑलमोस्ट एक 7 लाखाच्या आसपास. टॉप एंड व्हेरियंट आहे, 7-7.5 लाखाच्या आसपास. आणि टोयोटाचं इंजिन आहे, सांगायला नको. रिलायबिलिटी साठीच मित्रांनो टोयोटा ओळखलं जातं.
स्वस्तामध्ये पण असते आणि थोडी लेटेस्टची पण असते. स्वस्तामध्ये असते. आता ही जसं 2018ची आहे, ठीक आहे, आणि ऑलमोस्ट ही ऑटोमॅटिक असेल. तुम्हाला सांगतो ही ऑटोमॅटिक आहे, 2018ची आहे, डिसेंबर 2018 म्हणजे 2019 ऑलमोस्ट नियर टू 19. आणि स्पोर्टी लुक मध्ये आहे, ऑटोमॅटिक कार आहे. ही जाणार ऑलमोस्ट तुम्हाला एक 2-2.25 लाखाच्या आसपास, नक्कीच. एकदम एकदम कमी रेंज मध्ये. आणि लोन फॅसिलिटी वगैरे पण या गाड्यांवरती मित्रांनो उपलब्ध होणार आहे. तर बजेट कमी आहे, थोडी लेटेस्टची गाडी शोधत असाल, चांगली गाडी आहे हॅचबॅक गाडी, तर हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता. कुठेही निघून जात. येस. तर मंडळी, व्हिडिओ शूट करता करता आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत, खास लातूरवरनी इथे कार घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा आपण जरा एक्सपिरियन्स जाणून घेऊया. सर, सर्वात पहिले तुमचं नाव सांगा आपल्या व्ह्यूअर्सला. धन्यवाद. आणि खरंच मी सरांचा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये फॅन आहे, लातूरचाच आहे आणि सबस्क्रायबर पण आहे. मी फॉलोअर केलेला आहे. मी सुनील शिंदे, SP न्यूज चॅनलचा मुख्य संपादक. सरांची रील्स पाहूनच लातूरवरून पुण्याला आलेलो आहेत. प्रत्यक्षात आमच्या स्वतःच्या डोळ्याने पाहणी केलेल्या आहोत. गाड्याची जशी ॲडव्हर्टाइजमेंट करतात तशाच गाड्या आहेत. आणि सरांचं खरंच मनस्वी आभार मानतो की अशा गोरगरीब जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कमी दरामध्ये व्यवस्थित आणि गॅरंटेड गाड्या मिळवून देतात. आणि सरांचं पण स्वतःचं चॅनल आहे, न्यूज चॅनल आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता. सर, काय नावाने आहे सर, सांगा आपल्या व्ह्यूअर्सला. आपल्या माझं स्वतःचं मी मुख्य संपादक आहे. SP न्यूज या चॅनल आहे आपलं स्वतःचं आहे. आणि साक्षी पराकाष्ठ हे प्रिंट मीडिया आहे. दोन्ही चॅनलचा मी मुख्य संपादक सुनील शिंदे आहे. नक्कीच. तर सर, थँक्यू सो मच धन्यवाद. आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही गाडी घेणारच आहेत. हो, नक्कीच नक्कीच. सर्व गाड्या दाखवणं पॉसिबल नाहीये. त्यांचं ॲप आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, त्याच्यावर क्लिक मारा. पूर्ण स्टॉक तुमच्या डोळ्यासमोर मित्रांनो येऊन जाईल. आणि जी कुठली गाडी आवडते ती सर्च मारा, त्यामध्ये फिल्टर्स वगैरे पण लावू शकतो. फिल्टर वगैरे लावू शकतात. म्हणजे आपण एकदम इझी केलाय. इट्स लाईक ए कार ऑन युअर फिंगर टिप्स. आपण तसं केलंय. तुम्ही तुमच्या जी चॉईस आहे त्यामानाने फिल्टर लावा, कलरचा फिल्टर लावा, मॅन्युअल ऑटोमॅटिकचा फिल्टर लावा, त्यानंतर फ्युलचा फिल्टर लावा, पेट्रोल, CNG, डिझेल, इयर्सचा फिल्टर लावा, ओनरशिपचा फिल्टर लावा, इव्हन रजिस्ट्रेशन नंबरचा सुद्धा फिल्टर लावू शकतात. लाईक MH14, MH12 वगैरे, कुठल्या रिजनची कुठली डिस्ट्रिक्टची हवी आहे, तुम्ही सगळं फिल्टर्स लावून तुमची जी सिलेक्टेड लाईक चॉईसवाली कार आहे, ड्रीम कार आहे, ती सिलेक्ट करा. इव्हन तुम्ही त्याची व्हिडिओ कॉल स्केड्यूल करा किंवा व्हिडिओ कॉल नाऊ करा. व्हिडिओ कॉलवर गाडी बघा, तुम्हाला ओके असेल, तुम्हाला आवडत असेल तर मग ती गाडी बघून बुक करा आणि मग इथे येऊन डिलिव्हरी घ्या. नक्कीच. आणि एका दिवसात तुम्हाला कार मित्रांनो मिळू शकते. लोन फॅसिलिटी वगैरे पण तुम्हाला सर देतच आहेत. तर जबरदस्त असं कलेक्शन या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कास्ट 24 खास तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. आणि 30 दिवसाची रिटर्न पॉलिसी, त्याचबरोबर लाईफ टाईम वॉरंटी, त्याचबरोबर 2500 रुपये पर लॅक पर मंथ EMI सुविधा. अजून काय पाहिजे मित्रांनो, धावत पळत या इथे. जबरदस्त कार कलेक्शन तुमचं इथे वाट पाहत आहे. मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.